येत्या 17 तारखेपासून अधिक मासाला प्रारंभ होतो आहे. जाणून घेऊयात अधिक मास महात्म्य. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. प्रथम वंदितो श्री गणराया, गौरी सुतारे तुला मोरया. यावे तुची विघ्नहराया, अनेक पूर्वी मम इच्छा. द्वितीय नमन सरस्वतीस, माते प्रगटोनी दे दर्शनास. ह्या अधिक मास महात्म्यास आशीर्वाद तुझा असो. तृतीय वंदन श्री गुरुनाथा, चरणी तुमच्या विनम्र माथा. वर प्रसाद तो द्यावा आता, काव्य पूर्णत्वाने उनी. आता वंदितो भाविक भक्ता, ऋषी मुनी साधुजन ज्ञाता. संत सज्जन ईश्वर भक्ता, साष्टांग भावे आदरे. निमिषारण्य ऋषीजन, उसती सुता लागून. सांगावे अधिक महात्म्य वर्णन, आतुर झालो श्रवणासी. सूत म्हणे श्री महाविष्णूसी, लक्ष्मीने जे पुसिले त्यासी. निवेदन करतो ते तुम्हासी, श्रद्धा भावे श्रवण करा. अधिक मास म्हणती कशाला, तो केव्हा निर्माण झाला. काय महत्व त्या मासाला, तेही आता ऐकावे. सूर्यचंद्रकाल गणनेत, सूर्यचंद्रकाल गणनेत. 11 दिवसांचा फरक त्यात. म्हणून 3 वर्षात एक मास वाढतो. या वाढत्या मासास अधिक मास म्हणती त्यास. दोंडा महिना ऐसी यास लोक संबोधितात. या अधिक महिन्याला नाव रूप ना दैवत त्याला. हा निषिद्ध शुभ कार्याला, अशुभ अन अपवित्र. त्यास मलमास ऐसे म्हणती, जिडकारोनी दूर लोटती. तो निषिद्ध मंगल कार्यासी, अश्रू ढाळी दुःखाने. म्हणे आता काय करावे, कोण्या देवा शरण जावे. कैसे महत्व प्राप्त व्हावे, काय अपराध मी केला. विचार आला त्याचे मनी, जावे आता वैकुंठ भुवनी. श्री विष्णूचे चरण धरोनी, मागू काही उपाय. ऐकून त्याची करुण कहाणी, दया उपजली श्री विष्णुमनी. म्हणे जाऊन भेटू श्री कृष्णा लागोनी. सत्वर आता गोलोकी, मलमास सवे घेऊन. गोलोकी आले नारायण, श्रीकृष्ण भेट दिली घडवून. चरणवंदी मलमास, धरोनी श्रीकृष्ण चरण. सर्व दुःख त्याते कथून, उभा राहिला हात जोडून. कृपा करावी जगदीशा, तयासी धीर देऊन. काय म्हणती मधुसूदन, तुझे भाग्य आजपासून. उदयासी आले रे, विश्वातील उत्तम गुण. असती माझे ठाई जाण, म्हणून मज पुरुषोत्तम नावाने. जगी सर्व जाणती, ते नाव आजपासोनी. मी ते तो तुझ लागोनी, तुझही पुरुषोत्तम मास म्हणूनी. संबोधितील जन सारे, 12 महिन्याहूनही श्रेष्ठ. तुझे महत्व ठरेल वरिष्ठ, जगी मान्यता मिळे सर्वत्र. अधिक मास पुण्याचा, तुझा होईल सर्वत्र स्वीकार. अधिक पुण्य लाभे थोर, ह्या मासी करताचार. पुण्य संचय गोष्टींचा, इतुके सांगून कृष्ण मुरारी. वरद हस्त तो मस्तकावरी, ठेवता संतोष पावे अंतरी. मलमास तो भाग्याने, श्रीकृष्ण व आणि विष्णू ह्यांनी. अंगीकारले त्या लागोनी,
पुरुषोत्तम मास तेव्हापासून पवित्र झाला सर्वात. जैसा पवित्र चातुर्मास तैसाची तो पुरुषोत्तम मास. आचरता व्रत वैकल्यास अधिकस्य अधिकं फलम. तीर्थक्षेत्री स्नान दर्शन जप तप करावे ध्यान. अन्न वस्त्र देऊनी दान पुण्य संचय करावा. उपास उपासना आणि दान जे जे पदार्थ सेवू आपण ते करावेत श्रीकृष्णार्पण. शुद्ध भक्ती भावाने पूर्वी हे व्रत कोणी केले. कोणा कैसे पुण्य लाभले सांगतो तुम्हा ऐकावे भले. श्रोते ध्यान देऊनी पांडवास्ता वनवासात. श्रीकृष्णाचा ते धावा करत म्हणती माधवा धावे त्वरित. भक्त तुझे संकटी अच्युता केशवा माधवा. आम्ही करतो तुझा धावा तरी वनवास का नशिबी यावा. काय चुकले आमुचे तूचा आमुचा माता पिता. तूचा आमुचा रक्षण करता सांगे फिरोनी वैभव सुखाता. कैसे प्राप्त होईल तेव्हा बोलले भगवंत. तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत अधिक मासाचे फळ पदरात पडेल तुमचे उत्तम ते. व्रत आचरता अधिक मासाचे घरी वास्तव्य घडे लक्ष्मीचे. फिरोन येतील दिवस सुखाचे गत साम्राज्य लाभेल. येता अधिक मास जाण कसे करावे आचरण. कोणती पूजा कोणते पठन दान धर्मे ही कोणती. सांगती कृष्ण भगवान येत्वा तो पुरुषोत्तम मास छान. स्नान देव दर्शन नामस्मरण सकळांनी करावे. प्रापंचिकांनी गोमातेचे पूजन करावे गायीचे. गोग्रास देऊनी सुख सौख्याचे पदरी पुण्य बांधावे. एक वेळ करावे भोजन पूजा पाठ आणि भजन. भूमीवरी करावे शयन व्रतस्थपणे वर्तावे. पुरुषोत्तम मासाचे महाव्रत आचरिता प्रसन्न लक्ष्मी होत. सुख शांती वैभव घरात नांदतेल ते अखंडित. श्रद्धायुक्तांतकरणाने आचरा व्रत भक्ती भावाने. अवमान न करावे उद्धटपणे कोणीही ह्या व्रताचा. गतजन्मी द्रौपदी कडून ह्या व्रताचा झाला अवमान. म्हणून ती सुखा लागून लाचावली ह्या जन्मी. ती तिची गतजन्म कथा सांगतो ती ऐका आता. ती एक मुनी कन्या सता नाव होते मेधावती. बालपणीच मातृ सुखाला मुकली ती मुनी बाला. पित्याने वाढविली तिला पुढे तोही निवर्तला. जेव्हा तुटले सर्व आधार तेव्हा आठवला गौरी शंकर. शिवोपासना अति कठोर करीत सता मेधावती. दुर्वास ऋषी आले आश्रमात पाहती बाला ती ध्यानस्थ. ओम नमः शिवाय हा मंत्र घुमत होता सर्वत्र. दुर्वास म्हणती मेधावती बाळे हे तप तू कागे आचरले. दुःख निवारणार्थ चांगले आहे व्रत पुरुषोत्तम. तू आचरी पुरुषोत्तम व्रत तेच होईल तुला फलित. दुःख शोक आणि मुक्त होशील गे बालके तू. ऋषिकन्ये ते नाही पटले 5 वेळा ऐसे घडले. एका शिवा वाचून अन्य भले नाही पूजिनार मी कोणा. क्रोधतो दुर्वासा आला शाप दिला मेधावतीला. तू अपमानिले पुरुषोत्तमाला ह्याचे फल विपरीत. मेधावती ती झाली दुःखित अनेक कठोर तप करीत. कैलासपती ते झाले प्रगट म्हणती बाळे वर माग. ती म्हणे हे पार्वती रमना मजपती सद्धर्मी शूर देखना. बलशाली वीर देई पंचानना हेच मागणे दातारा. शिव म्हणती बाळे पंचगुणी एक पुरुष मी आणू कोठुनी. परी एक एक गुणयुक्त रत्नमणी लाभतील पती 5.
ती ऐकोनी वरदवाणी, मेधा म्हणे ही विपरीत राहणी. 5 पती एकच पत्नी बघुनी, हसतील रे जन सारे. शिव म्हणती हे तुझे प्राक्तन, तू ठोकरलेस दुर्वास वचन. अवमानिले तू पुरुषोत्तमा लागून, म्हणून आहे ही शिक्षा. मात्र देतो एक अभिवचन, पुढील जन्मी तू द्रौपदी होऊन. वनी आचरोनी ते व्रत महान, मिळवी वैभव माघारी. खरी झाली ती शिववाणी, मेधा पुढे द्रौपदी होनी. झाली 5 पांडवांची राणी, परी फिरली राणी वनी. पुढे धावले कृष्ण भगवान, करावया भक्त संरक्षण. पूर्व इतिहास केला निवेदन, कथिले पुरुषोत्तम व्रत. ते व्रत आचरता पांडवांना, मिळाले राज्यगत वैभव पुन्हा. म्हणून सांगतो भक्तगणा, ह्या व्रता आचरा आदरे. कळत अथवा न कळत, करू जाता हे उत्तम व्रत. त्याचे फळ पडे पदरात, तेचे आता श्रवण करा. सुदेव नामक एक ब्राह्मण, धर्मपत्नी त्याची गौतमी जान. दोघे पूजिती सदा नारायण, अनन्य श्रद्धा भावाने. ती श्री विष्णूंचा नाम जप, जाळी तसे हजारो पाप. निवारे भवसागराचा ताप, संरक्षिते निज भक्ता. या श्री विष्णू उपासनेने, ध्रुव प्रल्हाद अंबरीशाने. जिंकिला श्रीहरी प्रेमाने, भाव भुकेला भगवंत. ईश्वर भक्ती करिता जान, लाभ तसे ते पुण्य महान. मनोरथे ही होती पूर्ण, ईश कृपा लाभता. पुत्र प्राप्तीची धरुणी कामना, सुदेव ब्राह्मण करी विष्णू आराधना. देव प्रसन्न होता नयांना, पुत्र लाभला शुकदेव. पुत्रात गुंतीत असता मन, पुढे विपरीत आले घडून. पुत्र मृत्यू पावता जान, अपार दुःख ते झाले. गौतमी आणि सुदेव, करू लागली शोक सदैव. ऐकून ईश्वरी ठेवती भाव, अन्न त्याग करिता ती. करीत असता उपोषण, पर्जन्य कोसळे गगनातून. तरी न मोडले नामस्मरण, तो होता अधिक मास. न कळत त्या पुरुषोत्तम मासी, घडले नामस्मरण त्यासी. पर्जन्य वृष्टीवरी स्नानासी, पुण्य संचय झाला. मृतपुत्र तो उठला फिरोनी, आनंदली ती पती पत्नी. नम्र नारायणाचे चरणी, होऊनी सुखे राहिली. पुढील जन्मी राजा राणी, दोघे जन्म पावले भुवनी. राज्य सुख वैभव भोगुनी, जाते झाले विष्णू लोका. ऐसे हे पुण्य पावन व्रत, आचरता पुण्य ये पदरात. म्हणून ते आचरा नित्य, त्रयवर्षांनी एकदा. श्रीलक्ष्मी पुसे नारायणासी, दीपदान महत्वाधिक मासी. काय लाभते ते सांगा मजसी, कृपावंत होनिया. तेव्हा सांगती श्री भगवान, दीपदानाचे पुण्य महान. अधिक मासी ते करता जान, जीवा सौख्य लाभते. अधिक मासी नित्य पूजावा, देवद्वारी दीप लावावा. दिवा साजुक तुपाचा असावा, ज्ञान प्रतिकते जान. दीप द्यावा ब्राह्मणा दान, ताम्र कास्य अथवा रौप्य छान. तेने पदरी पुण्य महान, प्राप्त होते ह्या मासी. त्याची एक सांगतो गोष्ट, श्रोते ऐका देवोनी चित्त. मणिग्रव आपल्या पत्नी सहित, राहत होता वनात. लोभी स्वार्थी उद्धट तापट, मणिग्रव होता विषय लंपट. स्वकीयांनी संबंध तोडत, दूर लोटले तयासी. पत्नी तयाची सुशील शांत, श्रद्धे आचरी सेवा व्रत. नित्यांतरी प्रभु आठवीत, करीत होती पती सेवा. भाग्य तयाचे उदया आले, घरा उग्र देव मुनी आले. प्रसन्न होऊन त्यांनी कथिले,
महात्म्य पुरुषोत्तम मासाचे प्राप्त होण्या सुख शांती वैभव आणि कती सद्गती दीपदान करोनी गाठी पुण्य ठेवा बांधून घ्या रे दिवा लावता देवापाशी दुःख दारिद्र्य संकट नाशी लाभती सुख सौख्याच्या राशी संसारिकास संसारी पुढे येता पुरुषोत्तम मास मणिग्रीव पती पत्नी खास आचरती त्या व्रत वैकल्यास श्रद्धा मनी ठेवोनिया फल श्रद्धेचे पदरी आले पुढे दोघे राजा राणी झाले अपार सुख सौख्य भोगले कृपा होता श्री हरीची आणि एक कथा छान कर्दम नावाचा कुणी ब्राह्मण होता स्वार्थी लोभी कृपण मृत्यू पावे कालांतरे तो वानर जन्मा गेला त्या जन्मी तो तया घडला पुरुषोत्तम मासी उपवास भला आणि स्नान विहिरीचे वानर जन्मी त्याने भजला अंतरी तो श्रीहरी भला अगणित पुण्य मिळाले त्याला जन्म मरण ते चुकले ऐसा हा अधिक मास महान येथे पूजा जप तप ध्यान अन्न वस्त्र आणि दीपदान देता संतोषे भगवान संबंध महिन्याचे व्रताचरण जरी न प्राणी येई घडून तरी फक्त 2 एकादशा करून पुण्य पदरी जोडावे येथवरी तुम्हासी कथिले ये मासी कैसे वर्तावे भले आता काय न करावे ते चांगले ध्यान देऊनी ऐका हो या पुरुषोत्तम मासात बोलू नये खोटे शास्त्र करू नये दुष्कर्म आणि शब्दघात दुखवू नये कोणासही ह्या पुरुषोत्तम मासात बोलू नये खोटे शास्त्र करू नये दुष्कर्म आणि शब्दघात दुखवू नये कोणासही परान्न ते सेवू नये परनिंदा करू नये परपीडा करू नये अधर्मेन आचरावे ते जप तप ध्यान स्मरण जे जे जमेल ते करा भक्तीने देव देवता तीर्थक्षेत्र दर्शन घेऊन पुण्य जोडावे आणि कैक आहे प्रघात जामात पूजावा ह्या महिन्यात त्याच हेतू घ्यावो लक्षात गुढार्थ जाना आदरे कन्यापण जयास देतो तयास नारायण म्हणतो म्हणून लक्ष्मी नारायण म्हणतो आपण नवदाम्पत्या विवाह आधी श्रीमंत पूजन तोची महाविष्णू जान आदरे त्याचे करावे पूजन परिपाठ हा असे जुना तोच जामात मानुनी श्रीहरी पूजावा प्रेमी अति संसारी नरसे द्यावेत ताट भरी 33 ते जामाता जामात ब्राह्मण साधू संत अन्न वस्त्रे देऊनी श्रेष्ठ पूजावेत आदरे प्रपंचात सुख सौख्य कारणे महाविष्णूंनी श्री लक्ष्मीसी जी व्रत सांगता सांगितली खासी मीच सांगतो आता तुम्हासी सावध चित्ते घ्या ध्यानात व्रताचे करण्यास उद्यापन पहाटे उठोनी करा मंगल स्नान चौरंग पाट मांडोनी छान धान्य राशी मांडाव्या कलश मांडून त्यावरती विष्णू भगवंताची मूर्ती किंवा गोपाल कृष्णाची गोमटी स्थापोनिया पूजावी आधी मंगल आवाहन मग सचैल मंगल स्नान घालून वस्त्र अलंकार भूषण भगवंत तो पूजावा धूप दीप नैवेद्य बरवा समर्पावा तोची माधवा हरिभक्तीच्या गुण गौरवा गावे सानंदे सप्रेमी यथाशक्ती देव ब्राह्मणा भोजन द्यावी दक्षिणा वस्त्रपात्र दीप नाना दाने द्यावीत सकलांशी 33 अनारसे बत्तासे खारीक सुपारी फळे उल्हासे भरोणी द्यावीत ती सहर्षे ईश्वरार्पणमस्तु म्हणोनिया हळदी कुंकू सौभाग्यालंकार सुवासिनींना द्यावेत सुंदर
भजन पूजन देवा समोर अति आदरे करावीत श्री पुरुषोत्तम मास ग्रंथ श्रेष्ठ वाचावा आदरे ह्या महिन्यात 31 अध्याय एक वाचित ग्रंथ वाचन पुरे करा हे न घडे जरी कोणास तेने ठेवून दृढ विश्वास हे पुरुषोत्तम महात्म्य खास प्रतिदिनी हे वाचावे तेने संतती सौभाग्य प्राप्त बरकत लाभते धंद्यात लक्ष्मी वास करील घरात नारायणाचे संगतीने हे व्रताचरावे श्रद्धेने स्त्रियांनी पुरुषांनी भाव मात्र ठेवावा मनी दृढ हरी चरणाचा सद्भावे पूजिता श्रीहरी पुत्र पौत्र नांदती घरी सुख शांती सौभाग्यदारी येईल पुण्या मागुते कुमारिकेला लाभे उत्तम पती विद्यार्थ्यांना विद्या गोमटी मोक्षार्थी आस मोक्ष शेवटी प्राप्त होईल हरिकृपे नारायणांनी नारदांना श्रीकृष्णांनी जे पांडवांना सुतांनी जे ऋषीमुनींना अति आदरे सांगितले तेची तुम्हा कारणी मी या सांगितले स्तोत्रा माझी या अल्प सेवा गोड करुणी घ्या अरुण प्रार्थना ही करी इति श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु ओम श्री नारायणाय नमः ओम श्री पुरुषोत्तमाय नमः ओम श्री कृष्णाय नमः नमो नमो जगदीश्वरा ओम शांती शांती शांती